नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. आज आहे 18 डिसेंबर 2025, वार आहे गुरुवार. तर आज आलेला आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा आणि चौथा गुरुवार. तर आज आपण माता लक्ष्मी व्रताचे उद्यापन करणार आहोत. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी माता लक्ष्मी साक्षात आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये वास करत असते. तर आज शेवटच्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताचे उद्यापन आपल्याला या एका नैवेद्याशिवाय अपूर्ण असणार आहे. त्यासोबतच उंबरठ्यावर आपल्याला हे एक शुभचिन्ह काढायचं आहे. तर यामुळे आपल्या घरामध्ये अष्टलक्ष्मी घरामध्ये वास करेल. तर माता लक्ष्मीला आज कोणता नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे आणि कोणतं शुभचिन्ह आपल्या उंबरठ्यावर काढायचं आहे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी माता लक्ष्मी साक्षात आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये वास करत असते. आणि माता लक्ष्मी म्हणजे पैसा नाही, तर 8 प्रकारच्या लक्ष्म्या ज्या असतात, तर या अष्टलक्ष्मीने आपल्या घरामध्ये वास करावा असं प्रत्येकाला वाटत असते. पैसा म्हणजे फक्त पैसाच महत्त्वाचा नसतो, तर सुख समाधान घरामध्ये असणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. आणि त्यासाठीच अष्टलक्ष्मीने आपल्या घरामध्ये वास करावा. लक्ष्मी ही खूप चंचल आहे आणि लक्ष्मीने आपल्या घरातून काढता पाय कधीच घेऊ नये. आपल्या घरातील प्राप्त लक्ष्मीने नेहमी स्थिर असावी. त्यामुळेच आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. पूजा अर्चा आपण माता लक्ष्मीची करत असतो आणि देवीला तेच म्हणावे की माझ्या घरामध्येही जी प्राप्त लक्ष्मी आहे तर ती स्थिर असू दे आणि मला अष्टलक्ष्मी प्राप्त होऊ दे, अशी प्रार्थना देवीला करावी. त्यासोबतच घरामध्ये सुख समाधान ऐश्वर आरोग्य तर याचाही घरामध्ये वास असावा, यासाठी देखील माता लक्ष्मीला प्रार्थना करावी. तर यासाठीच आपल्याला आज काही सेवा आणि उपाय देखील करायचे असतात. आज गुरुवार आहे आणि आपण प्रत्येकजण आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करत असतो. तुमचं भाड्याचं घर असो किंवा स्वतःचं घर असो, लाकडाचा उंबरठा असो किंवा नसो, तरीही तुम्हाला हळदीचं लेपन हे आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर करायचं असतं. हळदीचं लेपन करणं म्हणजेच हळद घ्यायची आहे आणि त्यामध्ये गंगाजल किंवा गोमूत्र टाकायचं आहे किंवा गुलाबजल टाकून हे मिक्स करून आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर याचं लेपन करायचं असतं. हे झाल्यानंतर उंबरठ्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत, फूल अर्पण करायचं आहे, नमस्कार करायचा आहे. यासोबतच रांगोळीने आपल्याला लक्ष्मीची पावलं काढायची आहेत उंबरठ्यावर. तर दरवाजाच्या उजव्या आणि डाव्या बाजूने देखील आपण लक्ष्मीचे पावलं हे काढत असतो आणि मधोमधच आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे, कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. यासोबतच मुख्य दरवाजा देखील आपल्याला संपूर्ण स्वच्छ करायचा आहे, पुसून घ्यायचा आहे आणि त्यावर देखील आपल्याला कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यामध्ये 4 टिंब देखील आपल्याला कुंकवाने द्यायचं आहे. उंबरठ्यावर आपण जो स्वस्तिक काढणार आहे त्यामध्ये देखील आणि जो दरवाजावर आपण स्वस्तिक काढणार आहोत तर त्यावर देखील आपल्याला 4 टिंब हे द्यायचं आहे. तर ही 4 टिंब तर अष्टलक्ष्मी आपल्या घरामध्ये येणार आहे आणि हे प्रत्येक टिंब हे या 8 लक्ष्मीचे प्रतीक आहे की माझ्या घरामध्ये 8ही लक्ष्मीने वास करावा. तर या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. हे झाल्यावर त्यांची पूजा आपल्याला करायची आहे. त्यानंतर एक शुद्ध गाईच्या तुपाचा आपल्याला एक दिवा देखील लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये एक लवंग आपल्याला आवर्जून टाकायचा आहे. तर हा दिवा तुम्ही सकाळी पूजेच्या आधी किंवा संध्याकाळी लावला तरीही चालेल. हे झाल्यानंतर प्रत्येकाच्या घरामध्ये नैवेद्य करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. तर काही ठिकाणी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो, तर काही ठिकाणी वरण भात भाजी पोळी आणि शिरा बनवला जातो. पण शेवटचा गुरुवार आहे तर आवर्जून तुम्ही खीर बनवा. तर मखाण्याची खीर तुम्ही बनवली तर अतिउत्तम, कारण मखाणे हे कमळाच्या बियांपासून बनवली जाते आणि कमळ हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही आवर्जून मखाण्याची खीर बनवा किंवा नाही शक्य होणार तर तुम्ही तांदळाची किंवा रव्याची किंवा सेवयांची खीर बनवली तरीही चालेल. पण शक्य झाली तर आवर्जून तुम्ही मखाण्यांची खीर बनवा, कारण ती देवीला अत्यंत प्रिय आहे. आणि आजच्या दिवशी आवर्जून देवीला खिरीचाच नैवेद्य अर्पण करा. तर याप्रमाणे तुम्ही करू शकता.